आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठणेमध्ये फुले चोरून फांद्याच तोडण्याचा प्रकार, फुले चोरणारे विकृत भक्त कार्यरत। नागोठणे रोशन पदकी। नागोठणे शहरातील काही भागांमध्ये सध्या फुले चोरून नेणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत। मोटरसायकलवरून येऊन दुसऱ्याच्या अंगणात शिरून पहाटेच्या वेळेत फुले चोरून न्यायची व ती चोरलेली फुले देवाला वाहून देवाचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा विकृत प्रकार सध्या नागोठणे शहरात सुरू आहे। अनेक जण आपल्या आवारात नियमित देवपूजेसाठी किंवा शोभेसाठी विविध प्रकारची फुले झाडे लावत असतात। मात्र अनेक असे महाभाग आहेत जे दुसऱ्याच्या आवारातील फुले पहाटे 4 ते 8 वाजण्याच्या दरम्यान चोरून नेतात। फुले नेली तर नेली, पण त्या फुलझाडांच्या फांद्या तोडून यांना कोणत्या प्रकारचे मानसिक सुख मिळते असा प्रश्न फुलझाडे लावून त्यांची जोपासना करणाऱ्या घर मालकांना पडला आहे। आपल्या देवघरातील देवपूजेसाठी फुले उपलब्ध नसतील तर बाजारात फुले विकत मिळतात, ती आणून देवाला वाहावी। दुसऱ्याच्या आवारातील फुले चोरून देवाची भक्ती करण्यामागे विकृत महाभागांचा काय उद्देश असावा असा प्रश्न देखील पडतो। अशा प्रकारे दुसऱ्याच्या आवारातील फुले चोरणाऱ्या महाभागाने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असे फुलझाडे जोपासणाऱ्यांचे म्हणणे आहे। त्याचबरोबर स्वतःच्या घरातील देवपूजेसाठी झाडावरच्या कळ्या अगोदरच काढून ठेवाव्या लागतात, नाहीतर दुसऱ्या दिवशी स्वतःच्या देवघरातील देवपूजेसाठी फुले उपलब्ध होत नाहीत, अशी देखील माहिती फुलझाडे जोपासणारे घरमालक यांनी रायगड टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला दिली व जमा केलेले जास्वंदीच्या फुलांच्या कळ्या देखील यावेळी दाखवल्या।